नुकताच आम्ही सैराट बघितला आणि आय थिंक खूप राग येतो नागराजवर सध्या, कारण असा एक फिल्ममेकरची जी काय म्हणतो आपण काय म्हणावं त्याला बोलायचं नाही ॲक्च्युली, कारण सिनेमात भयंकर ताकद आहे आणि इतका ताकदीचा सिनेमा आय डोंट थिंक मी गेल्या 5 वर्षात बघितला आहे. सो नागराजला त्यासाठी खूपच हे. दुसरं म्हणजे रिंकू जी मुलगी आहे ती तुमची सॉलिड फाइंड आहे. म्हणजे तिला काचेच्या एका छान याच्यात ठेवा आणि तिला बाहेरचं जग ॲब्सोल्युटली फार रेअर आहे, जे फारच रेअर. तिच्यासारखं तो जो परफॉर्मन्स दिला आहे तिने खूप रेअर आहे, खूप रेअर. नाही, तिचं वय जाणतं आणि हे सगळं बघता असं वाटतच नाही की ही त्या वयाची आहे आणि तेवढी मॅच्युरिटी दाखवती आहे. आणि तुम्ही तिला प्लीज कुठेच बाहेरच्या जगात एक्सपोजच करू नका. तिला तुमच्या घरी ठेवा आणि तिची खूप काळजी घ्या, ती मोठी होईस तोपर्यंत. मला म्हणजे मी आजही म्हणजे मी आज दुसऱ्यांदा बघितली ॲक्च्युली फिल्म. म्हणजे मी आता फर्स्ट हाफ बघून मी बाहेर पडलो आणि मी बघितलं मी सुजयकडे आणि सुजयला म्हणलं अरे मला आता भीती वाटते, मला आता फिल्म बनवायची ॲक्च्युली एका लेवलवर. म्हणजे इट्स सच अ वेल क्राफ्टेड. आणि क्राफ्ट म्हणजे असं ते नुसतंच अशा पद्धतीचं क्राफ्ट नाही आहे की बघा आता शिकलो आहे मी, आता पहिला सिनेमा झाला आहे माझा आणि आता दुसरा, आता मला आता फिल्म मेकर म्हणून मला आता करता येईल किंवा म्हणजे इतकं इमोशनल क्राफ्ट येते. स्टोरी टेलिंग मला वाटतं मला लास्ट टाईम असं लहान असताना मला असं वाटलं होतं मणिरत्नमचा रोजा किंवा दिल से बॉम्बे ज्या पद्धतीचा म्हणजे तो काळ म्हणजे मी बघायला गेलो तर म्हणजे काय जवळजवळ 22 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि ऑब्व्हियसली म्हणजे अशा पद्धतीची लव्ह स्टोरी एपिक म्हणजे एपिकच आहे ही फिल्म. आणि या लेवलचं क्राफ्ट आणि म्हणजे मणी सरांनंतर मला कुठल्या फिल्ममेकरमध्ये इंडियन फिल्ममेकरमध्ये मला ते आत्ता बघायला मिळाले मला. सो फॉर मी इट्स सच अन ऑनर टू हॅव विटनेस्ड नागराज's जर्नी ॲक्च्युली. अँड म्हणजे ते आणि जर्नी काय म्हणजे जर्नी नाही, मी तर म्हणतो की आत्ता सुरुवात आहे त्याची. कारण असे जर एक म्हणजे फॅन्ड्री माझ्यासाठी एक ज्वालामुखी होता. मला काहीतरी म्हणजे असं आतनं इतकं साचलेलं होतं काहीतरी आणि ते एका लेवलवर जाऊन ते असं फुटलं आणि त्याच्यातनं एक चिंगारी उडाली. पण सैराट भूकंप आहे माझ्यासाठी. म्हणजे सैराटचा रेझोनन्स इतका मोठा आहे. सैराट भूकंप आहे आणि तो म्हणजे चिंगारी कसं आहे ज्वालामुखी फुटतो त्यावेळी आसपासची लोक असतात त्यांनाच ते दिसतं की त्यांनाच ते जाणवतं. पण भूकंप अशी गोष्ट आहे की ती जी जिथे तुम्ही आहात तिथे सगळ्या लोकांना त्या रेझोनन्स आणि ते व्हायब्रेशन्स फील होणार आहेत. आणि हे काम सैराटनी केलं आहे. आणि खूप म्हणजे मी म्हणतो की इंडियन सिनेमाच्या हिस्ट्रीमध्ये आज ज्या पद्धतीचे सिनेमा येत आहेत किंवा गोष्टी होत आहेत की ज्या पद्धतीची मांडणी आहे फिल्मची, ज्या लोकांपर्यंत ते पोचायला पाहिजे, जो थॉट पोचायला पाहिजे, तो तितक्याच एक पॉप्युलरिस्टिक हा वर्ड आता मला यूज नाही करायचा आहे, पण इट्स सच अन इंटरेस्टिंगली क्राफ्टेड फिल्म विच विल सॉल्व इट्स पर्पज. आणि मला वाटतं हे एकंदरीतच नागराजने पूर्ण सोसायटीसाठी खूप मोठं काम केलेलं आहे की म्हणजे फॅन्ड्री माझ्यासाठी ज्वालामुखी होता, सैराट माझ्यासाठी भूकंप आहे. सो येस. आणि मी त्याला म्हटलं आहे की शेवटचं म्हटलं जे काही तुझं लिखाण आहे हे कम्प्लीट दादागिरी आहे एका दृष्टीने. कारण आम्ही असं हा सिनेमात शब्द वापरतो की तू या पर्टिक्युलर सीनमध्ये दादागिरी केली आहेस, तर हा सिनेमाच दादागिरी आहे या क्षेत्रात आपल्या. आणि हा खूप साऱ्या म्हणजे माझ्यासारख्या फिल्ममेकरला भयंकर इन्स्पिरेशन देतो. कारण या पद्धतीने जेव्हा एखादा फिल्ममेकर असं काही ते मांडतोय तेव्हा दुसऱ्याला शुल्लक करतो तो दुसऱ्या फिल्ममेकरला आणि त्याला परत त्या एकदम स्क्रॅचमधनं वरती आणायला लावतो. सो त्या ताकदीसाठी नागराजचं खूप खूप अभिनंदन केलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने लेखणी आहे त्याची म्हणजे तो आय थिंक आत्ताच्या घडीतला सगळ्यात अमेझिंग लेखक तोच. मी स्वतः सोलापूरचा आहे. माझा जन्म आणि माझं गाव मंगळवेढा तालुक्यात आहे, करमाळ्याच्या शेजारीच आहे. आणि लहानपणापासून बघितलं आहे मी सगळं हे वास्तव आणि गोष्टी आणि म्हणजे मराठी सिनेमा आधीचा जो होता किंवा ज्या गोष्टी किंवा इवन इंडियन सिनेमा मी म्हणतो तो खूप मेट्रोजमधनं आलेल्या फिल्ममेकर्ससाठी आणि ज्यांना ॲक्सेस मिळतो गोष्टींचा, नाटक म्हणा किंवा इतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणा. मला आठवतं की म्हणजे पायात माझ्या गुलाबी कलरची चप्पल, माझ्या शेजारच्या मुलाच्या पायात चप्पलच नाही, तिसऱ्याचे काहीतरी अजूनच वेगळे बूट. तर अशा सगळ्यांचं म्हणजे मग तिथे अशा पद्धतीच्या गोष्टी असताना ज्यावेळी अशा भागातनं आलेल्या अशा स्ट्रॅट ऑफ सोसायटीमधनं आलेल्या माणसाकडे ज्यावेळी क्राफ्ट येतं फिल्म मेकिंगचा
तर त्याचा इम्पॅक्ट कुठपर्यंत होऊ शकतो आणि काय म्हणजे ते इतकं सुंदर घडलेलं आहे काहीतरी. नाही, आणि असं वाटतं की आपण हे दुसऱ्यांदा दुसऱ्या दृष्टीतनं बघतोय बरं का. पहिल्यांदा त्यांनी बघून झालेलं आहे आणि तो आता ते कॅमेरा वापरून ते दाखवतोय आणि आपण ते अजून एक फिल्टर किंवा त्याला एक अजून काय म्हणतो छान इंस्टाग्राम लावून बघतोय असं वाटतं. ते इतकं ते त्याच्या नजरेतनं दिसतंय असं कळत राहतं तुम्हाला. आता आपण काय करायचं आपण काय नाही, आपण म्हणजे म्हणून म्हणलं मी एकट्याने नाही बोलू शकत, म्हणलं आपण दोघं बोलायला आलो इथे बरं आहे. आपण आता काय म्हणजे विचार करायचा दुसऱ्यांदा बघतोय आम्ही. शेवट गेलाय का डोक्यातनं? शेवट ऑब्व्हियसली नाही जाणार. कसा जाईल हा शेवट? मी म्हणजे तो आय थिंक इंडियन सिनेमामध्ये रुतलाय तो आता. तो म्हणजे असं जर 10 अमेझिंग एंड्स ऑफ काय म्हणतो इंडियन सिनेमामध्ये हा शुअर शब्द आणि त्याचा फॅन्ट्री पण असेल त्याच्यामध्ये म्हणजे नाही. आणि मला असं वाटतं की म्हणजे इम्पॅक्ट नुसताच इम्पॅक्ट होणं गरजेचं नाही. एखादी गोष्ट इम्पॅक्ट झाली तर त्याचं रिॲक्शन पण बाहेर पडायला हवं. नाही तर काय होतं की आपण बोलतो काहीतरी एखादा विषय मांडतो, आपलं मत मांडतो आपल्या फिल्ममधनं, पण ते त्याचा कधी कधी त्याचा इम्पॅक्ट होतो. पण त्या आतमध्ये जाऊन जे आपण विचार करायला लागतो आणि त्याच्यानंतर मग जर थोडाफार बदल घडला आणि तो बदल मला वाटतं मला खूपच मोठा बदल म्हणजे असं काही नाही आहे. म्हणजे हजारो वर्षांपासून ज्या गोष्टी चालू आहेत किंवा फिल्म मेकिंगचं क्राफ्ट 100 वर्ष जुनं आहे, अशा पद्धतीच्या खूप गोष्टी आल्या गेल्या. असं नाही आपण ओव्हरऑल म्हणजे एका नाईटमध्ये आम्ही नाही म्हणत की बाबा समाज बदलेल किंवा गोष्टी बदलतील, पण याचा इम्पॅक्ट जो काही या जनरेशनवर होईल, जसा माझ्यासाठी माझ्यावर इम्पॅक्ट करणारे काही फिल्म्स आहेत त्याच्यामुळे मी आज या क्षेत्रात आहे किंवा आम्ही जे काही काम करतो तर आणि जी काही सेन्सिबिलिटी आहे, तर मला वाटतं ही एक जनरेशनसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे या पद्धतीची फिल्म. आणि मला वाटतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी लगेच टॅक्स फ्री करावी ही फिल्म आता. आणि माझं दुसरं म्हणणं असं आहे की डब करून इंडियात जिथे जिथे ही फिल्म रिलीज करता येईल, कारण खूप प्रचंड ॲक्सेसिबल भाषेत नागराजनी सगळ्यांना त्याला जे सांगायचं आहे ते म्हणजे त्यांनी ते सांगलं आणि लोकांपर्यंत पोचवलं गेलेलं आहे ते, आणि त्याचा निश्चितच त्याचा फायदा आपल्या समाजाला होणार आहे आणि काळाची गरज आहे ऑफकोर्स. आणि आय थिंक यूथने बघितलीच पाहिजे, कारण बरंच काही शिकण्यासारखं आहे त्याच्यातनं, बरंच काय अनुभवण्यासारखं आहे. प्रेमात असलेल्या लोकांनी तर शुअर शॉट बघितली पाहिजे, कारण प्रेम आणि ते बॉलिवूड संस्कृती जिने आपल्याला जे शिकवलेलं प्रेम आहे आणि खरं प्रेम काय आहे याचं हे एक अमेझिंग दर्शन आहे. आणि त्याची ती सगळी स्टाईल कुठनं येते काय येते हे मी म्हटलं ना की त्याचा डोळा दिसतो बाबा अख्ख्या फिल्ममध्ये, असं त्याचं साईडनी मला असं ते विघ्नट दिसतं ते आपण नागराजच्या डोळ्यातनं बघतो. जाळून दूर संकटच. नागराजला खूप खूप शुभेच्छा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, निखिल साने, नितीन केणी, झी, म्हणजे आज म्हणजे मला हा नेहमी प्रश्न विचारला जातो की मराठी सिनेमात असं काय आहे आज की जे अशा पद्धतीचे विषय होत आहेत किंवा अशा म्हणजे हे आपलं एक काय म्हणतात की एक रिइन्कार्नेशन ऑफ मराठी सिनेमा असं म्हणायला लागलेत लोक एका दृष्टीने. तर त्याच्यासाठी ही एक सुपीक जमीन जे प्रोड्युसर्स देत आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीच्या प्रोजेक्टवर बिलीव्ह करून या पद्धतीने जे माउंटिंग केलेलं आहे, म्हणजे अजय अतुल त्यांच्या कामाबद्दल काय बोलायचं, म्हणजे त्यांना काय बोलणार. म्हणजे ते दिवसेंदिवस ते इतकं रिफाईन होत चाललेलं आहे सगळं फिलिंग्सच्या लेवलवर. म्हणजे ते नुसतंच त्याच्यात असा मॅग्नॅनिमस थिंग्स नाही आहेत त्याच्यात अशा. आता खूप किंवा की आता हा रिदम चांगला आहे किंवा हे कसं त्याच्याही आता पलीकडे जायला लागलंय आणि म्हणजे काय ते रेझोनेट करते आता. तेच तर आपण थिएटरमध्ये जे बघतोय की लोक ते येऊन दंगा घालत आहेत त्या गाण्यांना, आणि हे सगळं कुठेतरी भिडतंय म्हणूनच होते. असं कोणाच्या याच्यात ताकद नाही की त्याला खुर्चीवरनं उठून डायरेक्ट स्टेजवर आणायची. तर ही खूप मोठी ताकद आहे ही. म्हणजे कंपल्सरी ही फिल्म बघणं, म्हणजे मी सांगतोय सगळ्यांना की ही फिल्म बघणं कंपल्सरी आहे. प्रत्येक म्हणजे नुसतंच महाराष्ट्रातल्या माणसांनाच नाही तर आपल्या पूर्ण सगळ्या देशातल्या लोकांना ही फिल्म बघणं कंपल्सरी आहे. थँक्यू सो मच.